गावात लोखंडीवाडी या गावात आलो, तालुका किनवट, जिल्हा नांदेड। तर तुमच्या गावात आल्याच्या नंतर असं कळालं की तुमची हळद सर्वात चांगली आली आणि तुम्हाला जे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार श्रीरामजी फुले सर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आणि जवळपास पुरस्कार मिळाल्याच्या नंतर यांनी वेगवेगळे पिकं आपल्या जमिनीत घेतले, तर बरोबर आहे ना? हां, तर आज तुम्ही एवढंच सांगा शेतकऱ्यांना किंवा तुमचं नाव पहिलं शेतकऱ्यांना सांगा, गाव सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा। तुमचं नाव सांगा। माझं नाव श्रीराम गणपती फुले, मुक्काम लोखंडवाडी, पोस्टमेट, तालुका किनवट, जिल्हा नांदेड। बरं काका, तुमचं एक जे हळद लागवड केली तुम्ही, तर हे किती एकरमध्ये केली? 6 एकर। 6 एकर हळद केली। 6 एकर केल्याच्या नंतर आणि मागच्या वर्षी किती हळद होती तुमची? मागच्या वर्षी 5 एकर होती। मागच्या वर्षी 5 एकर, या वर्षी 6 एकर। मागच्या वर्षी तुम्हाला उत्पन्न किती आले? मागच्या वर्षी कमी आलं। या वर्षी तुम्हाला जास्त उत्पन्न आलं, तर कशामुळे आलं असेल तुम्हाला? महालामुळे आलंय नक्की। आता मी तर तुम्हाला पहिल्यांदा भेटलो, हे जे व्हिडिओ करायच्या हिशोबानं मी दुकानदाराकडून रेफरन्सनं आलो, तुमच्याकडे डायरेक्ट आलो। माझा आणि तुमचा परिचय अगोदर नव्हता, होता का? तर मी तुमच्याकडे डायरेक्ट आलो, तर तुम्हाला या शेंगामध्ये काय फरक जाणवला? या महालामुळं काय फरक आला? लांबीला जास्त आहे, अजून आणि वजनाला एकदम वजनाला आहे। याचे कुरकुरमीन बघितलं का? हे जे कुरकुरमीनचं जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त आहे आणि ह्याला मार्केट सर्वात जास्त भेटेल। तर एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता? जे उत्पन्न घेतलंय आपण, जे काय टाकलंय काय हा, आता यांना पहिला डोस जे आहे खताचा, शेतकरी बंधूंनो, या शेतकऱ्यांनी पहिलं सुपरचे 2 एकरी 2 बॅगा टाकल्या होत्या। 2 बॅगाच्या नंतर त्यांचा दुसरा डोस जे आहे 10-26 1.5 बॅग एकरी, आणि महालाभ ग्रॅन्युल जे आहे, हे महालाभची ग्रॅन्युल आहे, ते एकरी 1 बॅग टाकली। हे 1 बॅग टाकली एकरी, आणि जवळपास कोसामिल गोल्ड एक सल्फर म्हणून आहे, कोसामिल गोल्ड हे 3 किलो एकरी, आणि अमोनिया सल्फेट हे 1 बॅग, जवळपास अमोनिया सल्फेट एक 45 किलोची बॅग आहे, ते 1 बॅग टाकली। आणि त्याच्यानंतर दुसरा डोस जे हळदीचा जे आहे 14-35-14 हे 1.5 बॅग आहे एकरी, आणि त्याचबरोबर महालाभ डबल एकदा, महालाभ 25 किलो, बरोबर आहे ना? महालाभ 25 किलो डबल एकदा टाकले, आणि त्याच्यासोबत अमोनिया सल्फेट आणि कोसामिल गोल्ड हे सल्फर हे सोबतच होतं, आणि महालाभ ग्रॅन्युलमुळं आज हळद जवळपास एकरी तुम्हाला वाळून किती झाली? 25 क्विंटल एकरी 25 क्विंटल मोजली, शिजवलेली हळद वाळून ढोल झालाय। आज हे बेणं ठेवलंय, बेणं जवळपास त्यांनी 5 ट्राल्या, आता जवळपास 7 ते 8 एकर यांची हळद पुढच्या वर्षी 2026 मध्ये 25 ते 26 मध्ये 6 एकर हळद, 6 ते 7 एकर लावायची हळद, बरोबर ना? हां, तर आज काकांना आवरेज चांगलं आलं। मागच्या वर्षीचं उत्पन्न किती होतं एकरचं? मागच्या वर्षी काय 70 क्विंटल काय नाही, एकरी म्हणजे 5 एकर। 5 एकरमध्ये 70 क्विंटल झाली हळद। 5 एकरमध्ये 70 क्विंटल झाली। आता 6 एकरमध्ये 5 ट्राल्या बेणं ठेवून जवळपास 125 क्विंटल हळद निघली काट्याला। चला, धन्यवाद काका, राम राम।